नमस्कार, मी सौ दीपाली भरत कतगर, विद्या मंदिर नेरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत गणित विषयातील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये 10 ते 20 संख्या मोजतो हा अध्ययनस्तर आता प्राप्त झालेला आहे. आता आपल्याला 20 पर्यंतच्या संख्येतून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू मोजून बाजूला काढतो हा अध्ययनस्तर प्राप्त करायचा आहे. हा अध्ययनस्तर प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही कृती घ्यायच्या आहेत. त्यातील पहिली कृती आहे पहा. कृतीचे नाव आहे ऐका हो ऐका. ही कृती घेण्यासाठी आपल्याला बिअर टॉयचा उपयोग करता येईल. आपल्याला हे साहित्य शाळेमध्ये उपलब्ध झालेले आहे. या साहित्याचा उपयोग करून आपण 20 पर्यंतच्या संख्या ठराविक संख्या आपण मोजून बाजूला काढू शकतो. आता उदाहरणार्थ आपण घेतलं, समजा 11 ही संख्या घेतली, तर या टॉईज मधून आपल्याला 11 टॉईज बाजूला काढायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 या पद्धतीने आपण 1 ते 20 मधील कोणत्याही संख्या घेऊन त्या बाजूला काढून दाखवू शकतो. म्हणजे या कृतीमध्ये मुलांनी ऐकायचे आहे. जे संख्या काढ आपण सांगतो किंवा जे आपल्याला सांगायचं आहे ते संख्या काढ आपण सांगायचं आणि मुलांनी तेवढ्या वस्तू बाजूला काढायच्या. या पद्धतीने आपण कृती घेतली तर 20 पर्यंतच्या संख्या मोजणे ही कृती सहज साध्य होईल आणि आपला अध्ययनस्तर प्राप्त होईल. यानंतर आपल्याला दुसरी कृती घ्यायची आहे, मी होणार संख्या सम्राट किंवा मी होणार संख्या सम्राज्ञी. मुलांनो, आपल्याला आज एक खेळ खेळायचा आहे. त्या खेळाचं नाव आहे मी होणार संख्या सम्राट संख्या सम्राज्ञी. या खेळामध्ये मी तुम्हाला 3 संख्या सांगणार. त्या तिन्ही संख्या एवढ्या वस्तू तुम्ही बाजूला काढून दाखवायच्या. सर्वात अगोदर जे कोण वस्तू बाजूला काढून दाखवेल तो होणार आहे संख्या सम्राट किंवा ती होणार आहे संख्या सम्राज्ञी. चला सुरू करूया. स्टार्ट. 11. 1 म्हणजे 11. 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 एकक. 13. 1 दशक. 1 11. 1 दशक 2 12. 1 दशक 3 13. बघूया आपण आता हे किती आहेत. 11 4 5 6 7 8 9 बरोबर 10 11 12 13. कोण विनर झालं? संख्या सम्राज्ञी संख्या सम्राट कोण झालं? विभा. ही झाली संख्या सम्राज्ञी. तिला आपण काय करूया? संख्या सम्राज्ञी म्हणून तिला एक आपण आयडेंटिटी देऊया. चला, संख्या सम्राज्ञी. 20 पर्यंतच्या वस्तू ठराविक वस्तूतून बाजूला काढणे या कृतीसाठी आपल्याला एक कृती करायची आहे. चित्रात दाखवल्याप्रमाणे त्या कृतीचं नाव आहे जोडी तुझी आणि माझी. आपल्या समोर इथे संख्या काढा आहेत आणि त्याच्या समोर वस्तू आहेत. या संख्यांची आपल्याला जोडी लावायची आहे. जोडी लावत असताना संख्या काढा आणि वस्तू आहेत. इथे 14 आहे, इथे 16 11 आणि 13 यांच्या समोर वेगवेगळ्या वस्तू आहेत. या वस्तूंची आपल्याला आता जोडी लावायची आहे. इथे 14 आहेत तर समोर 14 आहेत का? तर 1 दशक 1 दशक 1 1 दशक 2 1 दशक 3 म्हणजे हे आहेत 13. आता 13 संख्या कुठे आहे? तर इथे आहे. तर ही 13 संख्या या वस्तूंच्या समोर आपल्याला लावता येईल. आता 14 कुठे संख्या आहे? तर ही 14 संख्या आपल्याला शोधायची आहे. 14 संख्या पाहण्यासाठी इथे आपल्याला पेन दिसत आहेत. पेन 1 दशक 1 1 दशक 1 11 1 दशक 2 12 1 दशक 3 13 1 दशक 4 14 म्हणजे ह्या 14 वस्तू आहेत. म्हणून ही संख्या काढ इथे आपण ठेवूया आणि यांची जोडी लावूया. आता आपल्या समोर आहे 16 संख्या कुठे आहेत? 16 वस्तू कुठे आहेत? इथे आहेत. 1 दशक 1 दशक 1 1 दशक 2 1 दशक 3 1 दशक 4 1 दशक 5 1 दशक 6 16. त्यामुळे आपल्याला हे 16 कार्ड इथं ठेवावं लागेल आणि ही जोडी करावी लागेल. यानंतर शेवटी उरलेला आहे 11 संख्या आणि 11 संख्या समोर चमच्यांची ही जोडी 1 दशक आणि 1 दशक 1 11. अशा प्रकारे आपण जोडी तुझी आणि माझी हा खेळ आपण घेऊ शकतो आणि आपले जे अपेक्षित अध्ययनस्तर आहे की 20 पर्यंतच्या संख्या ठराविक वस्तूतून आपण बाजूला काढून घेऊ शकतो. हा अध्ययनस्तर आपल्याला प्राप्त करून घेता येऊ शकतो आणि अशा वेगवेगळ्या कृतीमधून आपल्याला आपला अध्ययनस्तर प्राप्त करण्यासाठी नक्कीच आनंद मिळेल आणि मुलांच्या कृतीतून आपल्याला मुलांना सुद्धा अध्ययनस्तर प्राप्त करण्यासाठी आनंद मिळेल आणि आपला अध्ययनस्तर प्राप्त होईल. धन्यवाद.